नमस्ते मित्रांनो, तर हे बघा आपण इथे आलो आहोत शेतामध्ये। तुम्ही इकडे बघू शकता, ही आहेत आमची मका आणि मकाच्या त्या साईडला आहेत गहू। तर हे बघा मागे जी मका आणि गहू लावलेला होता तो अगदी व्यवस्थित उतरलेला आहेत। आणि मी आज मकाला जे फर्टिरा नावाचं जे औषध आहे ते टाकायला आली आहेत। तर ह्या मकाचा कोंब आहे तो, त्या कोंबमध्ये ते औषध टाकायचं असतं। आणि मका आहेत ना, ती मकाच्या कोंबात खूपच जास्त अळई झालेली असते आणि मग ती अळई मारण्याचं काम हे औषध करत असतं। मी ते औषध टाकण्यासाठी इथे आलेली आहेत। हे बघू शकता तुम्ही इथे। तर अशा पद्धतीने हे बघा आमचा गहू आणि मका जी आहे अगदी छान अशी व्यवस्थित झालेली आहेत। आणि आता थोडंसं ऊन आहे, सावलीला बसलेली आहे तिथे। हे बघू शकता तुम्ही। हे बघा आमची ही मका अगदी व्यवस्थित अशी झालेली आहेत आणि तो मकाच्या शेजारी आहे तो गहू आहेत। गहू पण छान झालेले आहेत। हे बघा मित्रांनो, हे आहेत माझ्याकडे फर्टिरा, म्हणजे फर्टिरा नावाची एक पुडी असते। ती पुडी या मकाच्या कोंबामध्ये आपल्याला टाकायची असते आणि हे जर औषध मकाच्या कोंबात जर टाकलं तर त्याच्यामधली अळई मरण्यास मदत होते। तर मी हे औषध टाकणार आहे। आता तुम्ही बघा मग मित्रांनो, इथे माझ्या मागे बसलेली आहे ती मुलगी। तर तिनं अक्षरशः छोटी आहेत। तिथं आमच्या इथे जे बागावाले आहेत, तर बागावाल्यांच्या इथे कोकणी असतात, तर त्या कोकण्यांची ही मुलगी आहेत। तर अक्षरशः इतकी छोटी असून पण तिनं मला जे औषध आहेत ते मकाला टाकू लागली। अगदी 5-6 सऱ्या तरी तिनं टाकल्या असेल। तर हे बघा, तुझं नाव काय आहे ग? नेहा। तर तिचं नाव आहेत, मोठ्याने बोल ना, मोठ्याने सांग ना, नेहा बोल मोठ्याने। तिला हसू येत आहेत। तिचं नाव आहे नेहा। इथे माझी मुलगी तुम्हाला सांगत आहे तिचं नाव काय आहे। आणि खूप छान मुली आहेत, म्हणजे आम्ही इथे जर आलोत ना मळ्यामध्ये तर त्या अगदी आमच्याजवळ येऊन बसतात, कारण की छोट्या आहे। आणि त्या कोकणांचं कसं असतं, त्यांना खूप 2-3 खूप जास्त मुलं असतात। मग ते असे तिथे येऊन बसतात। अजून 2-3 होती, पण मग ते नंतर कंटाळा आला, ते पळून गेली इथून। तर आता ती पण चाललीच आहेत, ते बघा। तर हे बघा आता ती पण पळत घरी चालली आहेत, कारण तिच्या मम्मीना तिची मम्मी तिकडनं आवाज देत आहेत। तर ती पण आता पळत आहेत, घरी चालली आहेत। आणि हे बघा ही माझी काव्य आहेत। ती पण मला स्कूलमधून जेव्हा आली 12 वाजता, तर मग मी तिला स्कूलमधून घेऊन आली आणि माझ्यासोबत घेऊन आली इकडे, कारण की कोणीतरी सोबत असं जोडी असतं ना, तर मग चांगलं वाटत असतं। तर तिनं तिचा टिफिन जो आहे टिफिन पण घेऊन आलेली आहे, पाण्याची बॉटल आणलेली आहे। तर मग ती मला आता इथे ती मदत नाही करू लागत, फक्त आली आहे सोबत जोडीला, कारण तिला टाकता नाही आहेत, त्या मला टाकू लागली आहेत। ती हुशार आहेत काम करायला, पण मग मीच तिला म्हटलं नको, खूपच ऊन लागते, परत ताप येऊन जाईल। मग त्याच्यामुळे ती आता सावलीमध्ये बसलेली आहेत आणि मी पण थोड्या वेळ इथे सावलीमध्ये आता बसलेली आहेत। आणि आता इथे मी थोड्या वेळ बसल्याच्या नंतर मकामध्ये जे फर्टिरा आहे ते टाकून घेत आहेत। तर यानं काय होतं की मकामधली जी अळई आहे ती अळई मरते आणि पुन्हा त्याच्यामध्ये अळई होत नाहीत। म्हणजे साधारण याचा पावर चांगला 2-3 महिन्यामध्ये मकामध्ये असतं। तर त्याच्यामुळे 1 महिन्याची मका जेव्हा तुमची होईल तेव्हा हे औषध टाकलं ना, तर मकामध्ये अळई होणार नाहीत। नाही तर त्या अळ्या काय करतात की मकाचा जो कोंब आहे तो कोंब पूर्णपणे खाऊन घेतात आणि नंतर मग तुमची मका आहे ती वाढत नाही किंवा मग तिचा विकास पण होत नाही। तर अशा पद्धतीने हे औषध टाकल्यानं चांगलं असतं मकाच्या कोंबामध्ये। तर मी आता हे टाकत आहेत।
हे बघा मित्रांनो, इथे ही दीदी आहेत, ती अक्षरशः चिंचा घेऊन आलेली आहेत. हे बघा चिंचा, आणि मग मी तिच्याकडनं चिंचा घेतलेल्या आहेत. तर हे नको दुसरं दे मला. तर हे बघा तिला चिंचा आणलेला आहे. हे बघा आंबट चिंचा आहेत, ती घेऊन आलेली आहेत. तुझं नाव काय ग सांग. हे बघा हिचं नाव आहेत ना पिंकी आहे, आणि हिचं नाव तुझं काय आहे नेहा. तिचं नाव आहे नेहा. ठीक आहे, चालली घरी का टाकू लागत घरी चालली टाकू नाही लागत बरं मग चाल मग. आणि ती आत्ता आहेत ना, तिला मी बोलली टाकू लागते का मला हे मकामध्ये, पण मग ती बोलली नाही आता मी घरी चालली आहेत जेवण करायला. तर मग ती आता घरी गेली आहेत जेवण करण्यासाठी. आणि ही नेहा मात्र परत तिच्या मम्मीने आवाज दिला होता, ती घरी गेली पण होती, पण पुन्हा ती माझ्याकडे पळत आली आहे. हे बघा आता अशी तिथे उभी आहेत. चिंच खाती तू? तुझी बहीण नाही मग ती आहे ती आता पळाली. तुझी बहीण नाही ती? ती बहीण आहे तिची है ना. काय शांत तुझी बहीण नाही ती? काय ग तुझी बहीण नाही ती? म्हणजे यांचं 4-5 कुटुंब आहेत ना, ते असे इथे आलेले आहेत आमच्या इथे, जे बागावाले आहे बागावाल्यांच्या इथे. हे बघा ते समोर बाग दिसत आहेत ना, तर त्या बागांकडे ते राहतात. त्या बागांकडे हे जे कोकणी लोक आहेत ना, ते त्या बागांकडे राहत असतात. वाजले आहेत 5 आणि त्या मुलींनी भरपूर असल्या चिंचा दिलेल्या आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि आता घरी जाण्याची वेळ झालेली आहे आणि सूर्य खूपच डोळ्यावर चमकतोय. तर हे बघा आता मी त्या चिंचा, आपण ह्या चिंचा घेऊयात आणि आता घरी जाऊयात, कारण की आता 6 वाजलेले आहेत आणि घरी जाऊन गाईंचं पण आवरायचं आहेत. मकाला फर्टिला टाकून काही झालं नाही आहेत, थोडंफार बाकी आहेत, पण मग ते आता उद्या सकाळी येऊन करणार आहेत. 10 ते 12 ज्या सऱ्या आहेत त्या बाकी आहेत. आता तुम्ही बघत असाल ना, खूपच गारशेर अशा चिंचा आहेत, खूपच छान आहेत. पण आता ह्या चिंचा आपण घरी जाऊन खाणार आहोत, कारण की आता वेळ नाही आहेत. आता चांगले 5:30 पावणे 6 झाले आहेत. तर घरी जाऊन पण परत गाईंचं आवरायचं आहे. तर त्याच्यामुळं आता हे चिंचा घेऊन घरीच जाऊया आणि घरी खाऊयात. तर त्या मुलींना मी बोलले उद्या परत या, उद्या पण मी येणार आहे शेतामध्ये, मग त्या उद्या पण येतील. आणि खरंच शेतामधली जर अशी कामे जर केलीत ना, खूपच फ्रेश वाटतं, खूपच चांगलं वाटतं. मला तर आवडतं शेतामधली कामं करायला. मी अशा याच्यामध्ये चिंचा टाकलेल्या आहेत. आता आपण ह्या गाडीच्या डिकीमध्ये टाकूयात आणि मग घरी जाऊयात. डिकीत टाकूया आणि मग घरी जाऊयात. आता गाडीची चावी कुठे गेली? हे बघा आता सापडलेली आहेत आपल्याला गाडीची चावी. हे बघा आता गाडीची चावी पण सापडलेली आहेत. तर हे बघा तिथे आपली गाडी उभी आहेत. तर आता आपण गाडीकडे जाऊयात आणि गाडीमध्ये ह्या ज्या चिंचा आहेत त्या टाकणार आहोत. आणि हे बघा मित्रांनो, इथे जो गहू आहेत ना, इतका छान झालेला आहे आणि खूपच दाट झालेला आहेत. बघा खूपच छान आहेत. एकदम असा काळाभोर गहू आहेत. एकदम असा काळाभोर गहू झालेला आहेत. हे बघा, कारण की त्याला आत्ताच पाणी भरलं 2 दिवसापूर्वी. आता एक खताचा हात देऊन आपण फवारून घेऊयात. बघू उद्या नाही तर परवा फवारायला येणारच आहोत, कारण की मग तुम्हाला माहितीच माझ्या मिस्टरांचं कसं असतं, ड्युटी असते, मग नाही ॲडजस्ट होत. आणि आत्ता पण अक्षरशः ड्युटी करून 4 वाजता घरी येऊन गाईंचं आवरत आहेत. तर एखादा गडी बघावे लागेल, खूपच कामे असतात त्याच्यामुळे. चला तर मग हे बघा गहू आणि मका इतकी छान झालेली आहेत मस्तपैकी. मग इथं आमच्या घरामध्ये माणसं जे आहेत ती कमी आहेत, त्याच्यामुळं मग मी भाजीपाला वगैरे करत नाहीत, कारण की त्याच्यामध्ये मग कष्ट फार असतात. तर चला तर मग आता मी ह्या ज्या चिंचा आहेत ह्या डिकीमध्ये ठेवून घेत आहेत. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भरभरून, आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री.